नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण वाशीतील एपीएमसी मार्केटला आलो होतो। मोठं असं धान्याचं हे मार्केट आहे मुंबईतील आणि इथून आता हरियाणा राज्यातून माल आलेला आहे आणि तो आता जस्ट उतरवला जातोय। आणि बासमती तांदळाचे किती प्रकार आहेत, काय व्हेरायटी आहे, काय नवीन तांदळाचे रेट आहे ते आजच्या भागामध्ये तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चला लगेचच व्हिडिओला सुरुवात। मी इथे यायचं असेल तर सानपाड्यावरून शेअरिंग ऑटोने 10-15 रुपये होतात किंवा तुर्भ्यावरून शेअरिंग ऑटोने इथे येऊ शकता। जी ब्लॉक मध्ये आपल्याला जायचंय, हा जी ब्लॉक आहे आणि मी ऍड्रेस तर स्क्रीनवरती दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे। तर आपण बघूया की यांचं हे गोडाऊन आहे। गेट मध्ये आपण आतमध्ये शिरल्यानंतर हे बघा G20 म्हणून आहे। हा ब्लॉकचा नंबर आहे, म्हणजे गोडाऊनचा नंबर आहे। धीरजलाल विरजी आणि कंपनी, इथे आज आपण भेट दिली आहे आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चला या। आपलं नाव? माझं नाव भाविक मारू आहे। अच्छा, आणि आता हा तुमच्याकडे फक्त बासमतीचे प्रकार आहेत? आमच्याकडे सगळं बासमतीच्या प्रकार, बासमती आखा फुल साईज आणि तुकडा दोघे भेटते। बरं, आणि नवीन मधला बासमती कोणता आहे तुमच्याकडे? नवीन मध्ये हे बासमती आहे। अच्छा, हा वाला। हो। मग काय दुबार आणि तिबार काय असतं? दुबार आणि तिबार म्हणजे जसं अर्धा तुकडा असते त्याला दुबार म्हणते, पावणा तुकडा असते त्याला तिबार म्हणतात। तर ह्याच्यामध्ये आपण बघूया पुढे। हा नवीन आहे ना? हा नवीन। मग हा पिवळसर वगैरे म्हणजे कसा? हे स्टीम बासमती म्हणते। नवीन असलं ना तरी पण हे सुट्टा होते। बरं, हा स्टीम बासमती आहे बघा। नवीन जरी आहे तरी तो शिजायला सुटसुटीत होणार आहे। हा कसा किलो येतो? हा आहे 76 रुपये किलो, 76 रुपीज केजी। हे शिजल्यानंतर पण व्हाईटच होते, फक्त बघायला पिवळा आहे, एकदम फुल व्हाईट होणार। बरं बरं। बासमतीचा सुगंध दरवळतो इथे। आणि हा कोणता दादा? हा हे पण बासमती आहे, याला छापी बासमती म्हणते। छापी बासमती? हो। बरं। हे पाणी लागून थोडा कलर असा होते, शिजल्यानंतर हे पण व्हाईट सारखाच होणार, एकदम पांढरा शुभ्रच होणार। बरं, हे कुकिंग केलेली आहे ह्याचीच आहे, ह्याचीच कुकिंग आहे। हा बघा, शिजल्यानंतर 3 पट लांब होणार आहे। अच्छा, त्याच्या आकारापेक्षा 3 पट लांबीचा झालेला आहे बघा। आणि इथे दाखवला पण आहे त्यांनी कशा प्रकारे आहे। आणि तो पांढरा शुभ्र आहे, जरी दिसायला तो पिवळा आहे तरी तो पांढरा शुभ्र आहे। पांढरा। बरं, आणखी किती व्हेरायटी आपल्याकडे? मग आपल्याकडे असं बासमती मध्ये 3-4 व्हेरायटी आहे, बाकी सगळे त्याचे तुकडा आहे। तुकड्यामध्ये एकदम लहान भेटणार, हाफ भेटणार, पावणा भेटणार। हा कोणता आहे तो वाला दाखवा दादा? हे आहे चाचा चौधरी ब्रांच आहे। चाचा चौधरी ब्रांच। हो। हे पण तुकडामध्येच येते, पण आखापेक्षा थोडा 19-20 असं लहान असते। बरं बरं। हे पण शिजवल्यानंतर 3 पट लांब होणार आहे। हा 3 पट लांब होणार आहे। 3 पट लांब। तर असे बासमतीचे प्रकार बघायला मिळत आहेत। हा बघा, हा पण आहे, हा एक बघितला आपण, हा पिवळसर आहे, हा थोडासा मध्यम आहे। ह्याचा पण आकार बघा कसा आहे। हे रेड लेवल ब्रँडचा तांदूळ आहे, हे घरी खायला एक नंबर चांगला असतो। 3 पट लांब होऊन जाणार आणि खायला पण गोड असते। हे सगळे 30 किलो पॅकिंग मध्ये भेटते आपल्याला। सर्व 30 किलो पॅकिंग। रिटेलचं नाहीये, होलसेलचं आहे। किमान तुम्हाला 30 केजी इथे पोतं एक घ्यावं लागणार। घरपोच व्यवस्था आहे आपली? हो, घरात डिलिव्हरी करते ना आपण, लोकल ट्रान्सपोर्ट वाले असते ना, सगळ्या एरियामध्ये डिलिव्हरी पाठवतो। बरोबर। आपल्याला 55 रुपये किलो। हा 55 वाला जो आपण बघितला ना दुसरा तो? हे पण फुल साईज आहे। आणि हा वाला? हा वाला 76 रुपये, 76। हा 76 रुपये आणि तो बघितला, तो पण 76 रुपये। बरं। आणि मग तो कोणता आहे इथे येतो? हे आहे वजीर ब्रँडचा स्टीम आहे, याला 1121 क्वालिटी म्हणतो। वजीर ब्रँडचे आहे। वजीर ब्रँड। बरं, स्टीम आहे का? हो, स्टीम आहे। स्टीम राईस आहे आपण? स्टीम राईस आहे। बरं। क्वालिटी एकदम चांगली, 11-21 म्हणजे एकदम लांब होतं। कसा किलो म्हणाले? हे आहे 81 रुपये किलो। 81 रुपये किलोचा हा तांदूळ आहे बघा। माल आहे शेरवान, आपला तिबार सारखा म्हणते। तिबार सारखा तुकडा आहे, म्हणजे त्याचा बघा, म्हणजे पाऊण भाग असेल ना, त्याला तिबार म्हणतात। पावणा भागाला तिबार म्हणतात। हो। तसे सगळ्याचे भाव आपल्याला कळतायत आणि त्याची हे कळते, साईज नुसार तो
जसं जसं साईज कमी होते ना तसं भाव कमी होते, साईज वाढते की भाव वाढते. अच्छा, फुल साईजचा भाव एकदम जास्त. ही अर्धी साईज हे अर्धी दुबार म्हणते. हे बघा, दुबार मधला अर्धी साईज. हा कसा किलो आहे? हे 53 रुपये आहे. हा 53 रुपये. आणि सगळ्यात छोटी कणी असते ती हे आहे, ही सगळ्यात छोटी आहे हो. ना? ही कशी किलो? हे 33 रुपये 33. ही बघा 33 रुपये किलो आहे बासमतीची. चवीला तीच चव लागते, फक्त त्याचा आकार कमी असतो. आकार कमी असतो. बरोबर. हा, बरोबर. क्वालिटी सगळं सेम असते, Same फक्त आहे. साईज डिफरंट. साईज डिफरन्स आणि मग त्याप्रमाणे मग त्याचा भाव कमी होतो. हा जरा मला वाटतं आज मीडियम साईज आहे, याला मोगरा म्हणताय. मोगरा. त्याचा भाव 44 आहे. हा 44 रुपये किलो. बघा, त्याच्या साईज नुसार त्याची किंमत आकारली जाते. आणि ही पण कणीच आहे. याचा भाव आहे 36 रुपये 36. 36 रुपये हो. त्या कणीचा भाव बघा. हो, आणि हा सर्व नवीन आलेला आहे ना माल? सगळं नवीन माल आलेला आहे. नवीन आहे. आता तरी आपल्याकडे नवीन माल कधी येतो तांदूळ? डिसेंबर मध्ये नवीन स्टार्ट होते, डिसेंबर पर्यंत जास्त पडकी तांदूळ येऊन जाते. बरं, डिसेंबर पर्यंत म्हणजे आता आलेला आहे नवीन तांदूळ. आणि बासमती कोणाला हवा असेल लग्न कार्यात वगैरे तर तुम्ही असा होलसेलच्या दरात इथे येऊन खरेदी करू शकताय. हो. घरपोच पण व्यवस्था आहे. घरपोच व्यवस्था आहे, दुकानासाठी भेटते, घरी खायला पण भेटणार, बरं. कॅटरेस साठी, लग्न हो ना. प्रसंगासाठी, पूजा सगळ्यासाठी भेटते. विधीसाठी लागतोच. हा कसा किलो आहे? हा हे पावना आहे, हे आपल्याला भेटते समजा ना 60 रुपये किलो मध्ये भेटणार. हा पावना तिबार आहे. म्हणते, पावना म्हणते, दोघे अच्छा, सेम आहे. 60 रुपये किलोने हा तिबार. म्हणजे दुबार आणि तिबार आणि अखंड आहे. मग आता हे सर्व ठेवलेले आहे म्हणजे हो. एकच ब्रँड असतो का वेगवेगळे नाही, brand? वेगवेगळे ब्रँड असते. अच्छा, आयटम सेम सारखीच असते, जास्त फरक नसते. जसं ब्रँड आहे, फेमस ब्रँड असते, थोडा महाग असते. बरं. फेमस नसणार तर थोडा स्वस्त भेटणार तुम्हाला. बरं. हा बासमती आता कोणत्या राज्यातला आहे नक्की सांगू शकता? हे हरियाणा मधून येते. एकदम चांगली क्वालिटी पाहिजे तर हरियाणामध्ये बेस्ट भेटणार. बरं. बाकी पंजाब भेटते, दिल्ली भेटते, युपी भेटते. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे सगळ्या आमच्याकडे राज्यातला- हरियाणा जास्त पैकी हरियाणाच असते. बरं, हरियाणाचा आहे. हा पण इथे आहे अपना उमंग म्हणून. हो. म्हणजे सगळ्याला तुम्ही नावं दिलेली आहेत. हे ब्रँडच्या नाव त्यांचंच नाव सगळ्या आहे. मध्ये ब्रँड येतात. अच्छा. हे अपना पोत्यांवरती. उमंग ब्रँड आहे. बरं, हा कसा किलो आहे? हे भेटणार थोडा- तुम्हाला 70 रुपये 70. हा बघा ना, थोडा पारदर्शक दिसतो. त्यानंतर हे पण तुम्हाला एकदम सुट्टाच अच्छा, भेटणार. बरं. जास्त स्टीम मध्ये तरी असं दिसतं, बाकी प्रॉब्लेम हा काय. हा हा स्टीम राईस आहे. म्हणजे हो. बासमती मध्ये पण स्टीम राईस आहे. आणि येलो दिसला तरी तो व्हाईटच होणार आहे. हो, वाईटच दिसतं. बरं. आणि गहू पण आहेत का तुमच्याकडे? हे गहू एक क्वालिटी भेटते आमच्याकडे. ही कोणती क्वालिटी लोकवन, आहे? एमपीच्या लोकवन क्वालिटी म्हणते. बरं. हा कसा किलो आहे? हा भेटणार आपल्याला 35 रुपये किलो. 35 रुपये किलो हो. मिळणार आहे. पोतं 30 किलोचं घ्यावं लागेल. हो, 30 किलोच्या घ्यायला लागेल. ही बरं. चपाती एकदम सॉफ्ट होते. बरं. सकाळची चपाती असते, संध्याकाळपर्यंत सॉफ्ट असते. किती प्रकार झाले तरी टोटल बासमतीचे? बासमती मध्ये असं काय आहे, 3 प्रकार मेन असते. 11-21 असते, डीपी क्वालिटी असते, 1509 असते. फक्त साईज वेगळी. हो, साईज वेगळी असते. लहान तुकडा भेटते, दुबार तिवार भेटते, अख्खा तुकडा भेटते. आणि ब्रँड वेगळी असते. ब्रँड वेगळी असते. बरं. ह्याच्यामध्ये पण स्टीम वगैरे आहे. ते बघा वेगवेगळ्या साईज आहेत. त्याला हो. दुबार तिबार आणि कणी पण मिळणार आहे. स्वाद हो. तोच आहे, फक्त आकार वेगळा आहे. हो. आपल्याकडे किती रुपयांपासून बासमती आणि किती पर्यंत आहे? आपल्याकडे 31 पर्यंत स्टार्ट होते. अच्छा. आणि 106-110 पर्यंत भेटते आपल्याला. जास्त मग हॉटेल आणि कॅटरिंग साठीच लोक नेत असते. जास्त हॉटेल केटरिंग साठी आणि भेट लग्न देते. कार्यात. लग्न कार्यासाठी पण घेते आणि घरासाठी पण घेऊन जाते. बरोबर. अमृतसरच्या पण बासमती येते, ते चांगलं एकदम. ह्याच्यातलं कोणतं अमृतसरचं? अमृतसरची क्वालिटी आता इकडे सॅम्पल नाही माझ्याकडे, बरं. पण आता येणार आहे. येणार आहे माल. एकदम नवीनच असणार. बरं बरं. तर अशा पद्धतीने बासमतीचे प्रॉपर विक्रेते मी तुम्हाला दुकान दाखवलेलं आहे. आणि होलसेलच्या दरात हवं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. एवढी व्हेरायटी तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळाली. आणि दादांनी छान आपल्याला माहिती सांगितली. छान म्हणजे दुप्पट तिप्पट फुलणारा असं बासमती, स्वादाला अप्रतिम. त्याच्यापासून बरेचसे पदार्थ बनतात आणि आपण पाहुणचार सुद्धा छान करतो आणि जिभेचं चोचले सुद्धा पुरवतात. असं सुंदर असं म्हणजे बरेच व्हेरायटी आहे या. आणि इथे तुम्हाला कोणता हवं ते चूज करून तुम्ही घेऊ शकता. तर धन्यवाद दादा, खूप छान माहिती सांगितली. हे सर्व माल आलेला आहे हरियाणा हरियाणा मधून आलेला माल.
आणि आता हा गोडाऊन मध्ये बघा कशा पद्धतीने ठेवला जातो. चला या आपण गोडाऊन मध्ये या. बघा हे माल सर्व खाली केला जातो आणि गोडाऊन मध्ये हा कंटेनर मधून माल आलेला हरियाणा राज्यातून आणि तो आता अशा पद्धतीने बघा फळीवरून इथे फळी लावलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे स्टोअर केला जातोय मोठ्या प्रमाणात आणि ते बघा कशा पद्धतीने इथे फळी लावले बघू शकता. बापरे किती सराव असेल यांना. बघा सगळीकडे तुम्हाला तांदूळच बासमतीचा. नमस्कार. हे हरियाणावरून गाडी आलेली आहे. हे लोक गाडी खाली करते 30 थरपर्यंत घेते. महाराष्ट्राचे लेबरची एक दुनियामध्ये कुठे नसणार असे लेबर. हो ना. ते एक पाठा व्यवस्थित एक गोठवणी करते असे व्यवस्थितपणे ठेवते. 5 बाचका 6 बाचके असे गोठवून त्याच्या बनवते आणि एक बाचका हलत नाही. 30 थरांपर्यंत वरती घेते. एवढं? हा 30 थरापर्यंत 30 पर्यंत घेते. एक पण बाचका हलत नाही कुठे आणि व्यवस्थित निघतो. व्यवस्थित निघते एकदम बाचका. बघा किती नियोजनरित्या त्यांनी ठेवलेलं आहे आणि पटापट नेतात. एवढं वजनदार असं तुम्ही बघू शकता किती परफेक्ट काम आहे त्यांचं. ते दादा सांगताय ते रचलेलं बघा किती छान आहे. ते बघायला पण इतकं मस्त वाटते बघा. आता 30 किलो गोणी झाली आहे. पहिला 100 kg होती. 100 kg पण असा गोणी घेऊन फटाफट खाली करायचा आणि कुठे गाडी एक गोणी हलणार नाही कुठे. दादा काय खाता तुमचं रहस्य काय? बघा लाजले ते किती मेहनतीचं. मुकादमला दादा नमस्कार. कुठून आहात तुम्ही? मी महाराष्ट्र. बरं मग आता तुम्ही ही गाडी बरं तर हे सगळं म्हटलं एवढी मजबूती तुम्ही कुठून आणता? मजबूती अण्णासाहेब पाटलांनी पहिल्यापासून काय लेबर काम करत होता आणि अण्णासाहेब पाटलांना युनियन बनवली आणि युनियन बनवून त्यांना एक प्रकारे की त्यांना व्यवस्थितपणे गाडी खाली केली पाहिजे. व्यवस्थित लाट लावला पाहिजे. वरती 30-35 थरापर्यंत थर लावतो आम्ही आणि त्या प्रकारे बाजूचा पाट्या जरी काढला तरी तो पाट्या तसाच राहिला पाहिजे. अशा प्रकारे माल व्यवस्थित गोडाऊन मध्ये बसला पाहिजे. कुठल्या कामगाराला इजा नाही झाली पाहिजे. लाट पडला नाही पाहिजे. लागलं नाही पाहिजे याची दक्षता आम्ही पहिल्यापासून काम तळापासून वरपर्यंत घेतो व्यवस्थितपणे. ही सगळी जबाबदारी तुमची असते? हा जबाबदारी सर्व आमची असते. बरं खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल दादा. धन्यवाद. 1000 बाचका आहे. बरं बरं 3 ते 4 तासामध्ये 1000 बाचका 4 ते 5 कामगार आम्ही खाली करतो. बरं 4 ते 5 कामगार. हो 4 ते 5 कामगार आम्ही. भाकरी आणि ठेचा. हा भाकरी आणि ठेचा आणि कांदा मस्त मजबूत जेवण. आणि बघा ना कसं ठेवलेलं रचलेलं तुम्ही बघू शकता. अगदी त्यांनी सगळा हा जो माल आलेला आहे तो अशा फळीवर चढून बरोबर लावलेला आहे. 30 थरापर्यंत आहे बघा. कसं नियोजन आहे सुंदर असं. हे 500 किलोचा काटा आहे. 500? हा 500 किलोचा. जेवढा पण माल विकते ते सगळे काटा करून नंतर डिलिव्हरी होते. बरं बरं. गिराईकला पुरा वजन जाते इकडे. वजन एवढा मोठा काटा आहे बघा. इथे सर्व तोलून तुम्हाला माल दिला जातो अगदी तुमच्यापर्यंत. आणि कितीतरी गाड्या अशा आलेल्या आहेत बघा. बरेचसे असे गोडाऊन आणि इथे रोजचं असं हे चालू असतं. माल आलेला असतो आणि इथे उतरवला जातो. हे अमृतसरची ब्राऊन वाला लो. हा तिबार मध्ये का? हा तिबार आहे. साधू तिबार आहे. म्हणजे तिबार आहे का दुबार आहे? हा बासमती. हा सुपर साधू अख्खा बासमती आहे. अख्खा बासमती. सुपर साधू बासमती. हा कसा केजी येतो? हा 131 रुपये 131 रुपीज पर केजी. बरं. आणि हा आहे 115 रुपये केजी. तिबार आहे. तिबार मध्ये. हा अमृतसरची एकदम फेमस ब्रँड आहे. सुपर साधू ब्रँड म्हणून फेमस आहे आणि लई जुनी ब्रँड आहे. बरं बरं. सुगंध पण दरवळतोय आणि बघा ब्रँड पण आपल्याला कळले. आणि तिबार आणि हा अख्खा आहे. गाडीतून 1000 पोती येतात पण हे बघा इथे स्टोअर केलेलं 10,000 पोतींचं इथे हे गोडाऊन आहे यांचं बघू शकता. आणि कशा पद्धतीने सिस्टमॅटिकली ठेवलेले बघा. हे चाचा चौधरीचे ब्रँड आहे सगळे. बरं. हां हां. हे चाचा चौधरी प्रीमियम आहे. बरं. हे चाचा चौधरी डायमंड आहे. हे चाचा चौधरी लोटस आहे. लोटस.
ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चाचा चौधरी हे ब्रँड आहे का? हे चाचा चौधरी मेन ब्रँड आहे, प्रीमियम ब्रँड आहे. अच्छा अच्छा प्रीमियम हे कॅटरिंग वाले जास्त घेते. अच्छा अच्छा. हे पण कॅटरिंग आणि हे क्वालिटी आहे. बरं बरं. हे सेम क्वालिटी आहे. बरं. आणि असं हे होम यूजला येते. बरं, आणि बरं. खायला हे थोडं गोड असते, जास्त गोड असते. बरं. कुठल्या हे सगळे राज्यातलं गोष्ट आहे, पण हे दादा सगळे हरियाणाचं हरियाणाचं आहे. बरं. हॉटेल आणि घरच्यासाठी. हा, घरच्यासाठी कॅटरिंग पण चालते हे. बरं बरं. हा कसा किलो म्हणाले? हा आहे 80 रुपये. 80 रुपये. 80 बरं. रुपये. हा कॅटरिंग आणि हॉटेलसाठी. हॉटेलला हा प्रीमियम क्वालिटी. प्रीमियम क्वालिटी. हा डबल टिबल होत असेल ना? हा सगळे 2 ते 2.5 पट होते लांब. 2.5 पट लांब होते. 2 ते 2.5 पट लांब होते शिजल्यानंतर. बरं. त्याची शिजवायची एक पद्धत हा. आहे. ते अर्धा तास त्याला भिजून ठेवायचा आणि नंतर पाणी गरम करून त्याच्यामध्ये ते भिजवलेला तांदूळ टाकायचा. म्हणजे छान मग प्रकारे शिजायचा. फुलतं. आणि कुकर मध्ये नाही शिजवायचा. बरं. हा. कुकर मध्ये आपण सगळं सत्व निघून हा, सत्व निघून जातं. जातं. आणि दादा मग किती स्टोअर करायला किती वर्षभर चांगला राहतो? हा वर्षभर 1.5 वर्ष काय हे नाही होत, प्रॉब्लेम नाही. काहीच त्रास काहीच नाही. नाही. बरं. कशा पद्धतीने बघा वेगवेगळे हे पाहुणं आहे. बरं. तिबार. तिबार म्हणते याला. हे पाहुणं आहे. हे तिबार आहे. हे तिबार क्वालिटी पाहुणं आहे. शेरवान ब्रँड आहे. शेरवान मध्ये हे सगळ्यात लहान येते. सिल्वर ह्याला नाव दिलं आहे. सिल्वर दिलं आहे. मोगरा आहे, बारीक मोगरा आहे. बरं बरं. हा, पण शिजल्यानंतर हे 2.5 पट हे पण लांब होते, कॉलम सारखा होते. बरं बरं. हे त्याच्यावरचं हे गोल्ड आहे. शेरवान गोल्ड आहे. हे पण सगळे ह्याचे ना हे लोटस आहे. हे क्वालिटीचे तुकडे आहे. फक्त तुकडे. खायला सगळे गोड आहे. बरं. सगळे सेम सगळे फक्त तुकडे. आकार वेगळा आहे ना? हा, जिभेला size- जरा खाताना वेगळं लागतं. हा, साईज लहान मोठी असं. आणि पाण्याचं प्रमाण मग त्याचं कमी घ्यावं लागतं. अर्धा तास भिजवायचे आहे. बरं. नंतर शिजवायचं. कणी शिजवायला जरा कमी प्रमाण असेल, पाण्याचं प्रमाण कमी असेल हा हा. कणीला. बरं. आणि हा. दादा मग रविवारी बंद असतं? हे मार्केट रविवारी पूर्ण मार्केट बंद असते. आणि संडे म्हणजे काय ते गव्हर्नमेंटचे हिशोबाने रविवार आमचं बंद बरं. असतं. आणि किती पूर्ण. वाजता चालू असतं आपलं? आपला सकाळी 10:30 ते संध्याकाळी 7 पर्यंत मार्केट चालू असतं. बरं. आणि यायचं असेल तर कसं यायचं आणि कोणती गल्ली सांगा जरा परत. हे जी गली 20 नंबर आणि दाना मंदिर सांगायचे. तिकडे 2 मार्केट आहे. ते मसाला मार्केटला पण जी गली आहे आणि हे दाना मार्केट आहे. दाना मार्केटची मार्केटला जी जी गल्ली गली आणि 20 नंबर गोडाऊन. बरं बरं. खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद दादा. खूप छान माहिती सांगितली. आणि मग जवळपास म्हणजे रोज हे गाड्या खाली होतात? रोज गाडी येते, माल तसा जाते. हे माल आमच्या वाशी, ओल्ड बॉम्बे, चेंबूर करून विटी पर्यंत जाते. ते बाजूला पूर्ण Return मध्ये विकला जातो. वसई विरार, पेडर रोड, सगळीकडे. बोरीवली, मलाड, अंधेरी, पार्ला सगळीकडे माल डिस्ट्रीब्युट. बरं. तर मोठे विक्रेते आहेत. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद. थँक्यू.